आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। अतुल बाबा भोसले। मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालू करण्याच्या बाबतीमधला विषय सभागृहासमोर मांडत आहे। अध्यक्ष महोदय, उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 2018 साली त्याला मान्यता देण्यात आली आणि गेल्या 7 वर्षापासून त्या योजनेचं काम चालू आहे। अनेक वेळेला याच्याविषयी राज्यकर्त्यांनी त्या काळामध्ये योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील केला, पण अध्यक्ष महोदय, जी 17 गावं उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये घेण्यात आली त्या गावांपैकी अनेक गावांनी स्वतःची पाण्याची योजना केल्यामुळे आता उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची गरज त्या गावांना नाहीये। अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघामध्ये कोयनावसात गाव असेल, नानलापूर गाव असेल, अशा गावांना पाण्याच्या बाबतीमध्ये नवीन योजनेची गरज आहे आणि त्यामुळे उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर अध्यक्ष महोदय 80% खर्च झालेला आहे, फक्त 20% खर्च राहिलेला आहे। तो खर्च जर का केला तर ती योजना कार्यान्वित होईल आणि 17 गावांचं रिअलोकेशन करून ज्या गावांना पाण्याची गरज आहे त्याला पाणी देण्याच्या बाबतीमध्ये काम होईल। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्याद्वारे मी सरकारला विनंती करू इच्छितो की किरकोळ खर्च जो राहिलेला आहे तो खर्च आपण जर का केला तर ही योजना चालू होईल आणि मोठ्या प्रमाणावर कोयनावसात गाव, नानलापूर गाव आणि विस्तारित मलकापूरला या योजनेचा फायदा होऊ शकेल आणि शासनाने गुंतवलेले पैसे देखील सदकामी लागतील, ही विनंती आपल्याद्वारे करू इच्छितो।